बैलगाडा शर्यत, कुस्ती स्पर्धा आणि दोस्त दमदार भावी आमदार असं लिहिलेल्या कार्यकर्त्याचा फ्लेक्स यात कॉमन गोष्ट काय? सोपं आहे. पैसा, रुबाब आणि ताकद. बरं, गावाकडची वडाप, मित्रांसोबत झालेली घरी न सांगण्यासारखी ट्रिप यात काय कॉमन आहे? हे पण सोपं आहे. आठवणी. आता हे पैसा, ते आठवणी प्लस ताकद आणि रुबाब सगळे एकत्रित पॅकेज कुठं मिळतंय? याचं उत्तर सगळ्यात सोपं आहे. महिंद्रा थार. 1949 ते 2024 म्हणजे एक्झॅक्ट 75 वर्ष झाली. नवी थार येते. हे शब्द सेम थ्रिल देतात. आता बक्षीस म्हणून थार वाटपाचा कार्यक्रम रेग्युलर झाला असला तरी थारचा रुतबा कमी झाला नाही. 4 वर्षांपूर्वी महिंद्रावाल्यांनी 15 ऑगस्टला नवी थार लॉन्च केली आणि यंदाच्या 15 ऑगस्टलाही मुहूर्त साधला आणि मार्केटमध्ये आली 5 डोअर थार रॉक्स. नव्या थारमध्ये 5 दरवाजांच्या पलीकडे काय आहे हे सांगणारच. पण हा नव्या थारचा कौतुक सोहळा नसल्यानं विषय तेवढा पुरता मर्यादित नाही. ही स्टोरी थारच्या रिव्हॉल्युशनची, जीप सोबतच्या कनेक्शनची, पार 1949 पासून 2024 पर्यंतची. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. तर जगात दुसऱ्या महायुद्धाचा जोर सुरू होता तेव्हाची गोष्ट. अमेरिकन सैन्याला झटपट हालचाली करण्यासाठी, माल वाहून नेण्यासाठी एका गाडीची गरज होती. बऱ्याच लढतरी झाल्या आणि विलीज कंपनीनं 1940 ते 45 या काळात 6,50,000 गाड्या बनवल्या. त्या काळी ब्रिटिश रूलमध्ये असलेल्या भारतातही या गाड्या आल्या. आता लेफ्ट हँड ड्राईव्ह असलेल्या या विलीज गाड्या म्हणजे कमांडर, थारचा आज्जा. कन्सेप्ट आली ती इकडून. आजही बऱ्याच ठिकाणी, विशेषतः पंजाबमध्ये लेफ्ट हँड ड्राईव्ह असलेली विलीज मॉडिफाय करून वापरणारे ढीक कार्यकर्ते भेटू शकतात. पण ही गाडी भारतात रुळली महिंद्रा अँड महिंद्रामुळं. झालं असं की 1949 साली महिंद्रानं विलीज कंपनीकडून CJ3A जीप भारतात बनवण्याचं लायसन्स घेतलं. पण महिंद्रा तेव्हा इतकी मोठी कंपनी नव्हती की ते स्वतःच इंजिन आणि गाड्या तयार करू शकतील. त्यामुळं महिंद्रा पार्टमध्ये विलीजच्या CJ3A मागवायचं, मग भारतात असेंबल करायचं आणि गाड्या विकायचं. सगळ्या गोष्टी विलीजच्याच असायच्या. फक्त असेंबल करून विकण्याचं काम महिंद्रा करायची. त्यामुळं गाडीवर बॅजिंग पण विलीजचंच असायचं. मध्ये 4 वर्ष गेली आणि 1953 हे वर्ष उजाडलं. त्या वर्षी मार्केटमध्ये आलं CJ3B हे वर्जन. या वर्जन मध्ये महिंद्रानं हरिकेन इंजिन टाकलं. गाडीला 72 bhp ची पॉवर मिळाली. कंपनीचा जम बसला होता. त्यांनी 54 साली विलीज कडून पार्ट आणून असेंबल करण्याऐवजी थेट प्रोडक्शनला सुरुवात केली. विलीजनं भारतासाठी महिंद्राला आणि जपानसाठी मित्सुबिशीला लायसन्स दिलं. मिलिटरीवाले आणि मिलिटरीमधून रिटायर होऊन आता निवंत झालेले लोक सिव्हिलियन जीप असं फुल फॉर्म असलेलं हे मॉडेल वापरायला लागले. या गाडीला सॉफ्ट रूप होतं जे काढून टाकता यायचं. विंडस्क्रीन फोल्ड करता यायची. गाडीला दरवाजे नव्हतेच आणि हरिकेन इंजिनमुळे गाडी पळायला नाद होती. याच गोष्टी गाडी हिट करण्यात महत्वाच्या ठरल्या. आता गाडी हिट झाली म्हणल्यावर मागणी वाढली. महिंद्रावाल्यांनी 1978 साली लेफ्ट हँड ड्राईव्हचं राईट हँड ड्राईव्ह केलं. प्रगती फक्त एवढीच झाली नव्हती तर महिंद्रानं ट्रॅक्टरचं प्रोडक्शन सुरू केलं होतं. तिकडं आखाती देशांमध्ये युद्ध सुरू झालं. पेट्रोलचे रेट वाढले, डिझेलचे कमी झाले. धंद्यात मंदी येण्याची चर्चा झाली. पण महिंद्रावाल्यांनी याच मंदीत संधी शोधली. विलीजचे इंजिन फक्त पेट्रोलचे असायचे. त्यामुळं महिंद्रानं जुगाड केला आणि ट्रॅक्टरच्या इंजिन पासून जीपसाठी इंजिन तयार केलं. हे ठरलं पहिलं डिझेल वर्जन. गाडी डिझेलमध्ये आली आणि घेणाऱ्यांची संख्या वाढली. पण खरा दणका उडला 1985 साली. त्या वर्षी आली MM540. गाडी बघून वाटावं ऑफ रोडला घालावी, जंगलात न्यावी, डोंगरात न्यावी, किती खराब रस्ता असू द्या गाडी निघणार. या गाडीचा बिल्डअपच असा होता. आजही कित्येक ऑफ रोड गाड्यांमध्ये या गाडीची झलक दिसून येते. कुठल्या पण पिक्चर मध्ये UP बिहारचे पोलीस दाखवायचे असतील तर ते याच MM540 मध्ये दिसतात. गाडीला ऑप्शनल 4x4 दिला होता. डिझेल इंजिन होतं. पण खरा विषय झाला तो म्हणजे गाडीला दरवाजे आले. गाडी हवेशीर नव्हती पण बारक्या लेकरांसाठी सेफ होती. तर नॉर्मली कसं होतं, आर्मीसाठी एखादी गाडी निघते, मग ती सामान्य लोकांसाठी सिव्हिलियन एडिशन म्हणून मार्केटमध्ये येते. विलीजचंही तसंच झालं होतं. पण MM540 एवढी हिट गेली की आर्मीनं आमच्यासाठी गाडी बनवा म्हणून सांगितलं. महिंद्रानं 1995 साली ही गाडी आणली MM550. या दणकड गाडीचा विषय असा झाला की लोकांना सिव्हिलियन गाडीपेक्षा आर्मी एडिशन जास्त आवडली. आजही या गाडीचे विंटेज फोटो पाहिले की एकाच गोष्टीचा अंदाज येतो, रुबाब. आर्मी एडिशन लोकांना का आवडली, लोकांना गाडीत नेमकं काय हवंय याचा अंदाज महिंद्रानं घेतला.
आणि पुढच्याच वर्षी म्हणजे 1996 साली आली महिंद्रा क्लासिक. याला 4x4 दिलं होतं. यात पहिल्यांदा टिपिकल डिझाईन सोडून कलर आले होते. गाडीत 2 भारी ऑप्शनही होते. ज्यांना ओपन रूफ विदाउट डोअर हवी असेल त्यांनी क्लासिक घेऊन कणका पाडावा. ज्यांना दरवाजे सॉफ्ट रूफ हवा आहे त्यांनी तसा क्लासिक मधलाच व्हेरियंट निवडावा. पण यात चलती झाली ती ओपन रूफ विदाउट डोअर वाल्या व्हेरियंटचीच, कारण याचा लुक खतरा होता. विंडशील्ड हवं तेव्हा खाली करता यायचं. रिटायर्ड आर्मीवाले मोठी माणसंच वापरायचे हा ट्रेंड मोडून क्लासिक मुळे गाडी युथ मध्ये शिरली. मिरवणूक काढायची ठरलं की हमखास हवी असणारी गाडी क्लासिक ठरली. आता खेळ पॉप्युलॅरिटीचा होता. स्पर्धक असले तरी महिंद्राची क्लासिक वजनात होती. पण जसे दिवस बदलत होते तसा ट्रेंड बदलत होता. 2000 साली लॉन्च करण्यात आली मेजर. क्लासिक शहरी भागात जशी चालली तसा ग्रामीण भागात मेजरनं धुराळा उडवला. धुराळा म्हणजे शब्दशः धुराळा, कारण लोकांनी मेजरला काळी पिवळी करून मजबूत कमाई केली. वडापच्या मार्केटमध्ये जशी कमांडर चालली तशीच मेजर पण. त्यामुळं क्लासिक मध्ये बसून वाऱ्यावरती गंध पसरला म्हणलं नसलं तरी मेजर मध्ये बसून अल्ताफ राजा फिक्स ऐकलेला असतोय. म्हणूनच म्हणलं विषय फक्त रुबाबाचा आणि ताकदीचा नाही, वडापच्या आठवणींचा पण आहे. मेजर नंतर 2006 ला लिजेंड आली. ऑफ रोडिंगसाठी खास काढलेली गाडी. कंपनीला 60 वर्ष पूर्ण झाली म्हणून या गाडीचे 60च मॉडेल बनवण्यात आले, जे बाय इन्व्हिटेशन विकले गेले. 2 डोअर असलेल्या या गाडीला हाय आणि लो असे 2 ऑप्शन होते. पण या गाडीची म्हणावी अशी हवा झाली नाही. खास ऑफरोडिंग साठी मार्केटमध्ये आणली असली तरी तिच्या हँडलिंगच्या तक्रारी बऱ्याच आल्या. असं असलं तरी या गाडीमुळे थारच्या डिझाईन मध्ये फार सुधारणा झाल्या आणि ही गाडी भारताबाहेर आफ्रिकन देशात पोहोचली. मग आलं 2010चं वर्ष. या वर्षी लॉन्च झाली द फर्स्ट थार. लाईफस्टाईल व्हर्जन असलेल्या थारमध्ये डिझाईन पूर्ण बदलण्यात आली, रिब्रँडिंग करण्यात आलं आणि थारनं अक्षरशः मार्केट खाल्लं. तेव्हा थारची एकमेव कॉम्पिटिशन मारुती जिप्सी होती. पण जिप्सीचा फोकस पेट्रोल व्हेरियंटवर होता तर थारनं आपला जम डिझेल मध्ये बसवला होता. महिंद्रा थार प्रचंड विकली गेली. मग याच मॉडेलमध्ये 2015 साली ऑफ रोडच्या दृष्टीनं आणखी काही बदल झाले. गाडी आणखी तगडी झाली. मग 2019 मध्ये एक लिमिटेड एडिशन व्हेरियंट बनवण्यात आलं, ज्याच्यावर महिंद्राच्या सीईओची सही होती, स्टिकर्स होती आणि शानही. 4 वर्षांपूर्वी 2020 मध्ये नवी थार आली. नेहमीचा चौकोनी लुक कायम ठेवला, पण लुक अगदी मॉडर्न होता. चाकांपासून लाईट पर्यंत सगळं काही चकचकीत होतं. डिझेलचा ऑप्शन होताच, पण टर्बो पेट्रोल इंजिनही देण्यात आलं. त्यामुळे साहजिकच नवी आणि भारी चॉईस तयार झाली. या थारचे इंटेरियर, सीट्स, पॉवर विंडोज, एअरबॅग्स आणि एबीएस असे फीचर्स मॉडर्न टच देण्यात महत्वाचे ठरले. पण खरा नाद केला तो थार काय दिसते राव आणि थार काय पळते राव या 2 रिॲक्शन्सनं. 2020च्या या मॉडेलनं थार ब्रँडलाच सक्सेसफुल ठरवलं, मार्केट जाम केलं. मागच्या 2 वर्षांपासून महिंद्रा 5 डोअर थार आणणार याची चर्चा सुरू होती. टेस्टिंगचे काही व्हिडिओही व्हायरल झाले होते. या चर्चांना पूर्णविराम मिळाला आणि 15 ऑगस्टला थार रॉक्स लॉन्च झाली. कधी काळी एकही दरवाजा नाही असं म्हणून हवा केलेल्या थारला आता 5 दरवाजे आले. इंटेरियर प्रशस्त झाले, गाडी जरा स्ट्रेच झाली. नुसत्या ब्लॅक कलर मध्ये हवा करण्याऐवजी डीप फॉरेस्ट, एव्हरेस्ट व्हाईट, टँगो रेड असले 7 कलर लॉन्च केले. सनरूफ पासून इंजिन पर्यंत प्रत्येक गोष्ट अपग्रेड झाली आणि थार रॉक्स ऑफ रोडिंग वाल्यांसाठी बादशाह ठरणार याची चर्चा सुरू झाली. 2020च्या थारपेक्षा याच्या किमतीत चांगलाच फरक आहे आणि अजून टेस्ट ड्राईव्हला सुरुवात झालेली नाही. त्यामुळं कौतुक सोहळा अनुभवानं शिकल्यावर. आता इतका वेळ डोकं पोखरणारा प्रश्न म्हणजे जीप आणि महिंद्रा थार, मेजर, कमांडर या गाड्या सारख्याच का दिसतात? तर सीन असा झाला की 1941 साली विलीज कंपनीचा ड्रायव्हर आयर्विन हाउजमान यांनी पत्रकारांना विलीजच्या गाडीचा डेमो दाखवला. पत्रकारांनी या गाडीचं नाव जीप असं सांगितलं. दुसऱ्या दिवशी कॅथरीन हिलियर यांनी वॉशिंग्टन डेली न्यूज मध्ये या गाडीवर एक लेख लिहिला. या लेखात गाडीचा उल्लेख जीप असा करण्यात आला. लेखाची जगभरात चर्चा झाली आणि जीप हेच नाव फेमस झालं. पुढे विलीज कंपनीनं जीप हे नाव रजिस्टर करून घेतलं आणि आपली कंपनी जीप या नावानं सुरू केली. कंपनीच्या पुढच्या सगळ्या मॉडेलवर जीप हे नाव चिकटलं ते कायमचंच. पण या सगळ्यात महिंद्रानं विलीज कडून जीपचा प्रोटोटाइप विकत घेतला. भारतात प्रोडक्शनला सुरुवात केली. त्यामुळं भारतात जीपच्या लायसन्स खाली गाड्या बनायला सुरुवात झाली. पण
हे लायसन्स भारतापुरतच मर्यादित असल्यानं अमेरिकेत गाड्या विकण्याची परवानगी देण्यात आली नाही। याच प्रोटोटाइपमुळे कमांडर असो, मेजर असो, थार असो किंवा जुनी स्कॉर्पिओ या गाड्या जीपच्या प्रोटोटाइप मध्येच दिसतात। बाकी ऑफ रोडला बादशाह असणारी थार रुबाबात तेवढी थटत नाही। परफॉर्मन्सचे अनुभव आणि आठवणी तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबेडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।